Good morning, students. I am Dr. T.D. Mahanavar. विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर T.D. महानवर, B.Com भाग 2 या वर्गासाठी असणारा आपला उद्योजकतेची मूलतत्वे या विषयामधील पहिला आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे एंटरप्रेन्योर म्हणजेच उद्योजक. अर्थात उद्योजक ही जी संकल्पना आहे याबद्दल पाठीमागं आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की उद्योजक हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू व सेवा उपलब्ध करत असतो. त्यामुळं समाजाचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तो नवनिर्मितीद्वारे किंवा मॉडर्न मेथड्स अँड टेक्निक्स याचा अवलंब करून आपल्याला किमान खर्चामध्ये चांगल्या प्रकारची वस्तू आणि सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्योजक म्हणजे केवळ उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी झालेली व्यक्ती एवढ्यापुरताच उद्योजक ही संकल्पना मर्यादित नसून कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करणारी व्यक्ती असाही आपण अर्थ उद्योजकाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतलेला आहे. त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की एंटरप्रेन्योर इज ऑर्गनायझिंग फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, म्हणजे तो एक संघटक आहे, एक नेतृत्व करणारा घटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नवनिर्मिती करणारा घटक असंही म्हटलेलं आहे. किंवा नवनिर्मितीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की जो नवीन पायवाट शोधतो आणि त्या वाटेनं जाऊन यशस्वी होतो अशी व्यक्ती उद्योजक म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर रिस्क आणि अनसर्टेनिटी, अनिश्चिततेच्या परिस्थितीत कार्य करणारी व्यक्ती किंवा धोका स्वीकारणारी व्यक्ती अशा वेगवेगळ्या विचारवंतांनी तज्ज्ञांनी उद्योजकतेच्या व्याख्या किंवा संकल्पना सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की उत्पादनाचे घटक निश्चित किमतीला खरेदी करून ते अनिश्चित किमतीला विकण्याची तयारी ठेवणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. अशा पद्धतीनं उद्योजकतेच्या वेगवेगळ्या संकल्पना आणि व्याख्या विचारात घेतलेल्या आहेतच. याशिवाय उद्योजकतेची वैशिष्ट्ये देखील आपण विचारात घेतलेली आहेत. त्यामध्ये नीड फॉर अचिव्हमेंट, डिझायर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, प्रेफरन्स फॉर मॉडरेट रिस्क, परसेप्शन ऑफ प्रोबॅबिलिटी सक्सेस, स्टिम्युलेशन बाय फीडबॅक, इनर्जेटिक ॲक्टिव्हिटी, स्किल ऑफ ऑर्गनायझेशन, ॲटिट्यूड टुवर्ड्स मनी. अशा पद्धतीनं उद्योजकाची वैशिष्ट्ये विचारात घेतलेली आहेत. अशा या उद्योजकाला कोणकोणती करावी लागतात किंवा करणं अपेक्षित आहे यासंबंधी आपण सविस्तर माहिती आजच्या व्याख्यानामध्ये विचारात घेणार आहोत. उद्योजकाच्या विविध कार्यामध्ये सामान्यपणे सर्चिंग ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच व्यवसाय संधीचा शोध हे पहिलं कार्य आपल्याला विचारात घ्यावं लागेल. कारण कोणताही व्यवसाय करण्याची कल्पना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येते त्यावेळी नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा किंवा कोणत्या क्षेत्राची निवड करावी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि म्हणून
आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे की मोस्ट ऑफ द न्यू एंटरप्रेनर्स आर फेसिंग द फाइंडिंग द बिझनेस अपॉर्च्युनिटी दॅट इज राईट फॉर देम. म्हणजे ते विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय निवडावा या संबंधीच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि म्हणून कोणताही स्टार्टअप करत असताना किंवा इंट्रोड्युसिंग न्यू प्रॉडक्ट करत असताना आपल्याला समाजाची गरज किंवा नीड काय आहे हे विचारात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला कोणताही व्यवसाय निवडायचा असेल तर काही गोष्टी विचारात घ्यायच्या असतात. त्यामध्ये असं म्हटलं जातं की पायलट सर्वे, म्हणजेच आपण ज्या क्षेत्राशी किंवा विभागाशी निगडीत व्यवसाय उद्योगधंदा सुरू करणार आहोत त्याचा अगोदर आपण पायलट सर्वे, सॅम्पल सर्वे करणं गरजेचं आहे की अस्तित्वात असणारे व्यवसाय कशा पद्धतीनं चालवले जातात किंवा त्याद्वारा ते व्यवसाय कितपत फायद्यामध्ये आहेत, त्या व्यवसायाला कितपत भवितव्य आहे, त्याबद्दल आपणाला वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं जाणून घेता येऊ शकतात आणि त्यातून त्या व्यवसायामध्ये भविष्यकाळात काय संधी आहेत याचा विचार करता येतो. त्याचबरोबर लिसन टू युअर कस्टमर्स, म्हणजे भविष्यकाळातले संभाव्य ग्राहक त्यांच्या आपल्या वस्तू व सेवेबद्दल नेमकी काय अपेक्षा आहे याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. लुक ॲट युअर कॉम्पिटिटर्स, म्हणजे आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करणार आहोत त्या संबंधी आपल्यासारखाच व्यवसाय करणारे इतर जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. लुक ॲट इंडस्ट्री ट्रेंड्स अँड इनसाइड, म्हणजे सध्याच्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये नवा ट्रेंड काय येतोय, नवं तंत्रज्ञान काय येतं, त्या अनुषंगानं विच इंडस्ट्री or which business has good prospect you have to identify, म्हणजेच कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या संधी आहेत हे आपल्याला या माध्यमातून आयडेंटिफाय करणं शक्य झालं पाहिजे. आणि म्हणून सर्चिंग ऑफ बिझनेस अपॉर्च्युनिटी यासाठी आणखीन एक भाग असतो की आपण ज्या प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये राहतो किंवा ज्या भागामध्ये आपण व्यवसाय करणार आहे त्या भागाची नैसर्गिक भौगोलिक स्थिती कशी आहे, पर्यावरण कशा प्रकारचं आहे, आर्थिक, सामाजिक, कायदेविषयक आणि तंत्रज्ञानविषयक पर्यावरण कसं आहे, लोकांची उत्पन्न पातळी, रोजगार पातळी, शैक्षणिक दर्जा याही घटकाचा विचार करून आपल्याला व्यवसायाचं क्षेत्र निवडणं गरजेचं असतं किंवा त्या अनुषंगानं आवश्यक असणारा कच्चा माल, इतर पायाभूत सुविधा आपल्याला त्या प्रदेशामध्ये एरियामध्ये उपलब्ध होतील किंवा नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे कार्य असतं ते म्हणजे ॲक्सेप्टिंग रिस्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी. याबद्दल आपण पाठीमागं देखील चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये अजम्पशन ऑफ बिझनेस रिस्क इज अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अन एंटरप्रेन्योर. उद्योजक हा काही आपण म्हणतो की ही कॅनॉट जम्प इन डार्क सिच्युएशन, म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नसताना, माहिती नसताना अचानक तो धोका स्वीकारत नाही. आणि म्हणून ही ॲक्सेप्ट्स कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क ही महत्त्वाची असते आणि त्या गोष्टीचा विचार करून आपल्याला हा धोका किंवा जबाबदारी
स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. अर्थात या धोक्याचं स्वरूप किंवा जबाबदारीचं स्वरूप काय, तर ह्युमन रिसोर्स, मनुष्यबळाशी संबंधित, की ज्याला आपण म्हणतो की राईट मॅन फॉर राईट जॉब, प्रोक्युरिंग अँड रिटेन्शन ऑफ वर्कर. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कामगार मिळवणं, त्याचबरोबर ते कामगार टिकवणं हे एक चॅलेंज असतं. आपण प्रशिक्षित केलेले कामगार किंवा तयार केलेले कामगार हे काही काळानंतर काम सोडून जातात, हा एक प्रश्न असतो. ॲक्सिडेंट अँड डेथ ऑफ वर्कर्स, अशा परिस्थितीमध्ये त्यांना नुकसान भरपाई देणं किंवा औषधोपचाराचा खर्च करणं, अशा प्रकारची जबाबदारी येते. लिगल म्हणजेच त्या अनुषंगानं निर्माण होणारे प्रश्न किंवा त्यासंबंधीचा असणारे कायदेविषयक जबाबदाऱ्या, हा भाग ह्युमन रिसोर्सशी निगडीत असतो. फायनान्शियल रिस्क, यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवतो आणि या भांडवलावर आपल्याला पुरेशा प्रमाणात जर रिटर्न्स मिळाले नाहीत तर आपली गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता असते. कर्ज घेतलेलं असतं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपणाला व्याज द्यावं लागतं. कर्जाचा योग्य प्रकारे वापर आपण केला नाही तरी व्याज थांबत नाही आणि म्हणून त्याची जबाबदारी आपल्याला असते. बऱ्याच वेळा आपल्याला अधिक तातडीचं कर्ज हे अधिक व्याजदरानं घ्यावं लागतं किंवा व्याजदरामध्ये बँका या बदल करत असतात. त्याचा परिणाम आपल्या नियमित उत्पन्नातील हिस्सा कमी होत असतो. अलीकडच्या काळामध्ये कर विषयक धोरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीच्या कराऐवजी मध्यंतरीच्या काळामध्ये व्हॅट किंवा अलीकडच्या काळामध्ये GST, त्या GST मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की CST आणि SST, स्टेट SGT, म्हणजेच अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणजे स्टेटचा कर वेगळा असतो आणि केंद्राचा कर हा वेगळा असतो आणि त्यासंबंधी जे दर आहेत ते 0 ते 28% पर्यंत आहेत. आणि म्हणून इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट पॉलिसी, शेअर मार्केट, सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की रेसेशन म्हणजे मंदीचा काळ आहे आणि शेअर मार्केट हे मोठ्या प्रमाणात त्याचा जो निर्देशांक आहे तो कमी झालेला आहे. याचा परिणाम भांडवल उभारणीमध्ये त्या संस्थांना, कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. डॉलर क्रायसिस यासारखे प्रश्न असतात. सोशल अँड कल्चरल रिस्क, आपल्याला माहिती आहे की जात, धर्म, पंथ किंवा रूढी, प्रथा, परंपरा यामध्ये आणि त्याचा प्रभाव हा ग्राहकाच्या वर्तणुकीवर, त्याच्या संस्कृतीवर होत असतो आणि काळाच्या ओघामध्ये या रूढी आणि प्रथा, परंपरा जर बदलल्या तर जुन्या प्रथा, परंपरेशी अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा या कालबाह्य ठरत असतात. आपण म्हणतो की आता अलीकडे लोकांची खाद्य संस्कृती ही मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. त्यामुळं पारंपरिक पद्धतीची हॉटेल्स ही आता कालबाह्य होऊ लागलेले आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा आधुनिक पद्धतीनं किंवा लोकांचा जो कल आहे, ट्रेंड आहे, त्या ट्रेंडप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये बदल करणं गरजेचं असतं. नॅचरल रिस्क, यामध्ये आपण पाहतो की अतिवृष्टी, भूकंप किंवा आत्ताच्या काळामध्ये असणारे जे साथीचे आजार आहेत त्याचा परिणाम आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन सारख्या प्रश्नाला सामोरं जावं लागलेलं आहे. अनेक उद्योगधंदे किंवा सर्वच अर्थव्यवस्था ही स्तब्ध झाल्याचं आपणाला दिसून येतं आणि याचा परिणाम आपला स्थिर खर्च मात्र कमी होत नाही. कामगारांचे पगार देणं आवश्यकच असतं आणि एकूणच मागणी किंवा उत्पादन, मागणी नाही, उत्पादन नाही, अशा परिस्थितीत त्या उद्योगाला आपलं सर्वायवल, आपलं अस्तित्व टिकवणं
हे फार मोठं चॅलेंज असतं. ड्रॉट म्हणजेच दुष्काळ. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शेती किंवा शेतीपूरक उद्योगावर परिणाम होतो. त्याच्याच अनुषंगानं कृषी प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा उपलब्ध झाला तरी मोठ्या अधिकच्या दरानं तो खरेदी करावा लागतो. विंड आणि हरिकेन म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणावरील वादळ, चक्रीवादळ याचाही परिणाम आपल्या व्यवसायावर होण्याची शक्यता असते आणि लँड स्लायडिंग अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक धोके असतात. हे संभाव्य धोके आपल्याला विचारात घेऊन काम करावं लागतं. लिगल रिस्क. चेंज इन लिगल प्रोव्हिजन्स. कायद्यातील तरतुदी अधिक जाचक होतात. कामगार विषयक कायदे आहेत, परवाना विषयक कायदे आहेत, कर विषयक कायदे आहेत, पर्यावरण विषयक कायदे आहेत, कारखाना कायदे आहेत आणि कारखान्यामध्ये असणाऱ्या सोयीसुविधा या संबंधीच्या नियमावली आहेत आणि आपल्याला त्या संबंधीच्या नियमावली फॉलो करणं किंवा आधुनिकतेशी आपल्याला त्याची जोड देण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज देखील असते. टेक्नॉलॉजिकल रिस्क म्हणजे काय तर चेंज इन टेक्नॉलॉजी, प्रॉब्लेम ऑफ आउटडेटेड मशिनरी अँड न्यू रिसर्च. नवीन संशोधन, नवे शोध लागले की कदाचित पूर्वीच्या कार्यपद्धतीवर, पूर्वीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. इंटरनॅशनल रिस्क अँड चॅलेंजेस म्हणजे त्याला पण म्हणतो की ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड लिबरलायझेशन पॉलिसी. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आज मोठ्या प्रमाणात आपल्याला जागतिकीकरणाशी आणि उदारीकरणाशी स्पर्धा करावी लागते. कारण त्यामुळं एकाच वस्तूचं उत्पादन किंवा सेवा देणाऱ्या अनेक संस्था किंवा व्यावसायिक बाजारात आलेले आहेत. जग ही बाजारपेठ बनलेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या काम करणाऱ्या विविध संस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, वर्ल्ड बँक असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स असेल किंवा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा अन्य प्रकारच्या काही संघटना देखील आपल्याला यामध्ये कार्यरत असतात. त्यांच्या पॉलिसी किंवा धोरणाचा आपल्यावर देखील परिणाम होत असतो. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे डिसिजन मेकिंग फंक्शन. त्यामध्ये आपण म्हणतो की मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्युरियल वर्क इज बेसिकली रिलेटेड विथ डिसिजन मेकिंग. म्हणजे निर्णय प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि योग्य वेळी निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. योग्य निर्णय आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता ही उद्योजकाकडं असणं अपेक्षित असते आणि योग्य वेळी आपण जर निर्णय घेतला तर त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य प्रकारे त्या संधीचा लाभ घेणं शक्य होतं. या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी आपल्याला विचारात घेता येतील की जसं की व्हॉट टाईप ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस आर टू बी प्रोड्युस्ड. म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कोणती सेवा द्यावी, सिलेक्शन ऑफ साईट, एखाद्या उद्योगधंद्याची जागा किंवा परिसर, प्रदेश, स्थान निश्चिती हा सुद्धा फार दीर्घकालीन परिणाम, चांगला किंवा वाईट परिणाम करणारा घटक असतो. त्या दृष्टीनं आपल्याला सिलेक्शन ऑफ साईट ऑर लोकेशन इज अन इम्पॉर्टंट टास्क ऑफ अन एंटरप्रेनर. साईज ऑफ बिझनेस, व्यवसायाचा आकार, किती भांडवल गुंतवणूक करावी, सिलेक्शन ऑफ मार्केट एरिया, आपल्या उत्पादन किंवा सेवेचं विपणन कोणत्या प्रदेशामध्ये, कोणत्या एरियामध्ये, कोणत्या सोसायटीसाठी आपण उत्पादन करणार आहोत, क्वालिटी अँड क्वांटिटी म्हणजे उत्पादनाचा दर्जा हा काय असणार आहे, कसा मेंटेन करायचा, मेंटेनिंग प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच किमान प्रयत्नात आपल्याला कमाल यश कसं मिळवता येईल, वेस्टेज, लिकेज यासारख्या गोष्टी कशा कमी करता येईल, आयडल टाईम
आपणाला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला पाहिजेत. आयडल मशीनावर कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे चांगली माणसं निवडणं, चांगली माणसं टिकवणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना चांगलं वेतन देणं, त्यांना मोटिवेशन देणं किंवा त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणं, या सर्व पद्धती ठरवणं, निश्चित करणं, यासाठी निर्णय हा महत्त्वाचा असतो. डिसिजन मेकिंग इज ऑल्सो सायंटिफिक प्रोसेस, म्हणजे कोणताही निर्णय हा योग्य पद्धतीनं घ्यायचा असेल तर आपल्याला विविध पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याची प्रक्रिया म्हणजे निर्णय असतो. आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रक्रिया सुद्धा आपण शास्त्रीय पद्धतीनं जर राबवली तर आपला निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. मॅनेजरियल फंक्शन आपण बीकॉम भाग 1 या वर्गामध्ये व्यवस्थापनाची विविध कार्ये पाहिलेलीच आहेत, परंतु उद्योजकाला देखील ॲज ज्याला आपण म्हणूया प्रशासन म्हणूया किंवा प्रवर्तक म्हणूया, किंवा या प्रवर्तकाला मॅनेजरची भूमिका देखील बजवावी लागते. कारण भविष्यकालीन परिस्थितीचा वेध घेऊन किंवा त्याच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करावे लागतात, किंवा कल्पना करत असताना सुद्धा भविष्याचा वेध घेऊनच आपल्या उद्योग व्यवसायाची संकल्पना साकार करण्यासाठी प्लॅनिंग नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं, किंवा त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते, त्यांना मोटिवेशन द्यावं लागतं, योग्य पद्धतीनं निर्णय घ्यावा लागतो, आपल्या मनातले विचार, कल्पना, योजना, कार्यपद्धती समजावून देण्यासाठी प्रभावी संदेशवहन करण्याची क्षमता, कम्युनिकेशन स्किल, त्यामध्ये सॉफ्ट स्किल, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. लिडरशिप, नेतृत्व करणं, योग्य आपल्या संघटनेला दिशा देणं, वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय साधणं आणि आपला उद्देश कितपत साध्य झाला हे पाहणं, त्याला आपण काय म्हणूया, कंट्रोल. अशा प्रकारची कार्ये ही उद्योजकाला करावी लागतात. इनोव्हेशन, बेसिकली उद्योजकता ही नवनिर्मितीशी निगडीत असणारी संकल्पना आहे. कारण सर्वायवल ऑफ एंटरप्रेन्योर इज प्युअरली डिपेंड अपॉन इनोव्हेशन. कारण सध्याच्या काळामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाचं कार्य हे जर नाविन्यपूर्ण असेल किंवा सातत्यानं आपण त्यामध्ये नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असू तर त्या नवनिर्मितीला समाजाचा आणि ग्राहकाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो. आणि म्हणून जोसेफ शुम्प्युटर या तज्ज्ञाने असं म्हटलेलं आहे की he has stated that entrepreneur is an innovator. Innovations are related to improvement of quality and reduction in cost of product and service. म्हणजे आपली जी इनोव्हेशन्स असतात ते आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतात. त्याचबरोबर आपल्या वस्तूचा किंवा सेवेचा उत्पादन खर्च आपल्याला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. आता ह्या इनोव्हेशन्समध्ये म्हणजे लॉन्चिंग ऑफ न्यू प्रोडक्ट, न्यू टेक्नॉलॉजी किंवा नवीन डिझाईन किंवा त्यामध्ये असणारी विविधता निर्माण करणं, उत्पादनासाठी लागणारा जो वेगवेगळ्या घटकाचं मिश्रण असतं त्यामध्ये देखील आपल्याला बदल करता येतो. अर्थात त्यासाठी रिसर्च हा आवश्यक असतो. नवीन मेकॅनिझम निर्माण करणं, की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की पारंपरिक पद्धतीनं संघटन न करता मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग, त्यामध्ये BPO बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आपण पाहतो, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग आपण पाहतो, किंवा अलीकडच्या काळामध्ये या पॅन्डेमिक
सिच्युएशनमध्ये आपण नवीन कन्सेप्ट आली की वर्क फ्रॉम होम. म्हणजे आपल्याला आता घरात राहून देखील काम करता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली व्यवस्था ही अधिक गतिमान कशी करता येईल त्यासाठी आपल्याला नवीन मेकॅनिझम आपल्याला शिकणं देखील गरजेचं आहे. न्यू रॉ मटेरियल आपण पाहतो की साधं एक फ्लोरिंग म्हणजे आपण फरशी जमिनीसाठी विचार केला तर जुन्या काळामध्ये जे फ्लोरिंग होतं ते साधं ज्याला आपण म्हणूया की पारंपरिक पद्धतीनं माती किंवा शेणाचा वापर केला जायचा. त्यानंतरच्या काळामध्ये सिमेंटद्वारा कोबा केला जायचा. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्सचा वापर केला जात असे आणि आज तर आपण यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज पाहतो. लाकडाचा विचार केल्यास म्हणजे लोखंडाऐवजी लाकूड, लाकूडऐवजी प्लायवूड, प्लायवूडऐवजी फायबर म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे पर्याय आपल्याला दिसून येतात. त्याला आपण म्हणतो की न्यू रॉ मटेरियल. ॲडिशनल यूज ऑफ प्रॉडक्ट म्हणजे एकाच वस्तूचे वेगवेगळे उपयोग आपल्याला कसे करता येतील की जसं की मिक्सर या प्रॉडक्टच्या माध्यमातून किंवा त्या यंत्राच्या माध्यमातून आपण कोणकोणते खाद्यपदार्थ किंवा कोणत्या वस्तू तिथं त्या ग्राइंड किंवा मिक्स करू शकतो हे जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याची मागणी वाढण्याची शक्यता असते. न्यू ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जसं आपण पाहतो की वर्क फ्रॉम होम किंवा पेपरलेस ऑफिस यामुळं आज आपला खर्च हा कमी होण्यास मदत होते किंवा त्याचा असणारा ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा अन्य प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबी असतील या आपल्याला कमी करता येतात आणि ऑर्गनायझेशनचं काम तर चांगल्या पद्धतीनं चालत असतं. न्यू मार्केट एटसेट्रा. इनोव्हेशन एम्स ॲट बिगिनिंग समथिंग न्यू अँड युजफुल इन प्रॉडक्ट अँड सर्व्हिस. इट हॅज रिक्वायर्ड इकॉनॉमिक व्हायबिलिटी अँड फिजिबिलिटी. बेसिकली आपलं जे इनोव्हेशन्स असतं ते आर्थिकदृष्ट्या त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि ते आपल्याला त्याचा अवलंब करणं हे फिजिबल असलं पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं देखील असलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे जर प्रमाणापेक्षा अधिक आपल्या वस्तूची किंमत किंवा त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असेल तर त्याचा परिणाम काय होतो तर आपल्या वस्तूची किंमत वाढेल आणि मग आपण स्पर्धेमध्ये फारसं टिकणार नाही. त्यानंतर इनोव्हेशन शुड बी मार्केट ओरिएंटेड अँड नीड टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे जेणेकरून आपल्या नवनिर्मितीमुळं आपल्या तंत्रज्ञानाच्या उपयोजनामुळं ग्राहकाचा त्रास श्रमशक्ती कमी होईल किंवा वस्तूची गुणवत्ता त्याची उपयोगिता जास्तीत जास्त सोयीची त्याला पण सॉफिस्टिकेटेड कशी होईल या दृष्टिकोनातून विचार करणं नवनिर्मिती करताना आवश्यक आहे. त्यानंतर प्रमोटर अँड लीडरशिप. म्हणजे उद्योजक हा प्रवर्तक असतो आणि त्या उद्योगाचं नेतृत्व देखील करत असतो. इट इन्व्हॉल्व्स डायरेक्टिंग, मोटिवेटिंग, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. लीडर सेट गोल्स. म्हणजेच उद्योजक हा ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करत असतो आणि ही उद्दिष्टे कशी साध्य करायची यासंबंधी आपल्या सबऑर्डिनेट किंवा संघटनेला त्या दिशेनं मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर त्यांना कार्यप्रवृत्त करत असतो की जेणेकरून ते एकाच ध्येयानं एकाच उद्दिष्टानं प्रेरित होतील आणि आपली जी नियोजित उद्दिष्टे आणि ध्येय आहेत ती साध्य होण्यास मदत होईल. A good leader is who influences their idea on subordinates and create their followers. म्हणजे आपले अनुयायी तयार करणं आणि आपल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांचा अवलंब करणं किंवा आपल्या
ज्या कल्पना असतात त्या प्रभावी जर असतील तर त्याचा आपल्या अनुयायावर काय होत असतो, प्रभाव पडत असतो. ही प्ले अ रोल ऑफ डायरेक्टर अँड मोटिवेटर टू देअर पर्सोनेल. लीडर डेलिगेट्स ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे उद्योजक हा नेत्याच्या भूमिकेतून काम करत असताना आपल्या दुय्यमांना किंवा सहाय्यकांना अधिकार दिले पाहिजेत, त्यांना जबाबदारी सोपवली पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा जर आपण ट्रान्सपरंट पॉलिसी ठेवली तर त्याचा परिणाम हा त्या नेतृत्वावर अधिक विश्वास निर्माण होत असतो. थोडक्यात काय, हे सर्व करणं हा उद्योजकीय कार्याचाच एक भाग आहे. असं म्हटलं जातं नेतृत्वाच्या बाबतीमध्ये, ही शोज द वे अँड गोज ऑन दॅट पर्टिक्युलर वे इज द लीडर. म्हणजे मार्ग दाखवणं आणि त्या मार्गावर मार्गक्रमण करणारी व्यक्ती ही खऱ्या अर्थानं नेतृत्व करते. आणि असं नेतृत्व हे खऱ्या अर्थानं उद्योजकाची भूमिका पार पाडत असतं. एंटरप्रेन्योर्स प्रोव्हाइड्स द इंडस्ट्रियल लीडरशिप फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल प्रोसेस. म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारची दिशा देणारं नेतृत्व किंवा असे नेतृत्व करणारे लोक जर आपल्या देशामध्ये अधिक प्रमाणात निर्माण झाले तर खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा आर्थिक विकास आणि आपली सामाजिक प्रक्रिया अधिक गतिमास मदत होऊ शकते. शेवटचं जे कार्य आहे ते म्हणजे प्लॅनिंग. अर्थात कोणताही उद्योग कोणत्याही नियोजनाशिवाय साकार करणं शक्य नाही, तरी देखील हा एक उद्योजकीय कार्याचा भाग म्हणून आपण विचार करणार आहोत. आपण बीकॉम भाग 1च्या मॅनेजमेंट यामध्ये नियोजनाबद्दल बरंचसं ऐकलेलं आहे, त्यामुळं आपण इथं मर्यादितच चर्चा करणार आहोत. तरी देखील आपण विचार करूया की प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ ॲडव्हान्स थिंकिंग. इट इज द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग व्हॉट, हाऊ, व्हेन अँड whom टू डू सर्टन ॲक्टिव्हिटी. म्हणजे एखादं कार्य कोणी, केव्हा, कोठे, कसे करावे या संबंधीचा जो आराखडा तयार केला जातो त्याला काय म्हटलं जातं, प्लॅनिंग असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे की प्लॅनिंग इज ब्ल्यूप्रिंट ऑफ फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन. म्हणजे आपल्याला भविष्य काळामध्ये नेमकं काय करायचं आहे याची ब्ल्यूप्रिंट हे नियोजनामध्ये आपल्याला तयार करता आली पाहिजे. आणि इट इज अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑर टास्क ऑफ एंटरप्रेन्योर. आणि त्याचा फायदा काय होतो तर त्यामुळं आपल्याला रिडक्शन ऑफ रिस्क अँड अनसर्टेनिटी, अनिश्चिततेच्या परिस्थिती जी असते ती आपल्याला कमी करता येते. आपल्या संसाधनाचा अधिक कार्यक्षमपणे वापर करता येतो. त्याचबरोबर आपल्या व्यवस्थेमध्ये शिस्त अन्न शक्य होतं. त्याचबरोबर आपलं जे नियोजन आहे हे सक्षमपणे आपण अगदी वेळेमध्ये पूर्ण करू शकतो. आणि आपण जे एखादी नवीन सेवा किंवा नवीन उत्पादन बाजारपेठेमध्ये लॉन्च करायचं असेल तर अगदी वेळेमध्ये, म्हणजे ग्राहकांना जो आपण अभिवचन दिलेलं असतं त्या वेळेत आपण पूर्ण करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण उद्योजकाची कार्ये विचारात घेतलेली आहेत. आपण या व्याख्यानासाठी बारकाईनं त्याचं चिंतन केलेलंच असेल असं गृहीत धरून आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद फॉर, ज्याला आपण म्हणूया की थँक्यू फॉर पेशन्स लर्निंग अँड थिंकिंग. थँक्यू वन्स